नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी. पूनम महाजन यांनी युवा मोर्चा कार्यक्रमात शरद पवारांवरती टीका केली होती. शकुनी मामा असा उल्लेख करत त्यांनी शरद पवारांवर टीका केली होती. आणि आता त्यानंतर सोशल मीडियामध्ये पूनम महाजन यांच्या विरोधात जोरदार टीका सुरू झाली आहे. तर आज एनसीपी युवकच्या वतीनं मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टरबाजी करत प्रमोद महाजनांच्या मृत्यू प्रकरणाचा उलगडा काढत या ठिकाणी हे प्रकरण त्यांच्या मृत्यूचं उकरून काढत या ठिकाणी एनसीपीनं महाजन यांच्यावरती टीका केली. त्यामुळे एकूणच आता या संदर्भात तपशील जाणून घेऊयात. सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सागर, एकूणच आपण पाहतोय पवारांवरती टीका करणाऱ्या पूनम महाजनच आता टीकेचे धनी होताना बघायला मिळत आहेत. स्वाती, जर पाहिलं तर युवा मोर्चाच्या कार्यक्रमात पूनम महाजन ज्या विद्यमान खासदार आहेत, भारतीय युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, इतक्या मोठ्या पदावर असणाऱ्या नेत्यांनी सभामध्ये ज्यावेळेस ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर शकुनी मामा अशा मध्ये टीका होते, तर ऍक्शनला रिएक्शन हे राजकारणात येतच असतात. त्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रमोद महाजन यांच्या हत्येविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत पोस्टर्स लावलेले आहेत. प्रमोद महाजन यांच्या हत्येला आता जर पाहिलं तर साधारणतः 10 वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ होऊन गेलेला आहे. पण हे प्रकरण नेमकं उकरत महाजन कुटुंबियांची जी सल आहे ती ओरबडण्याचा प्रकार या माध्यमातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केलेला आहे. राजकारणामध्ये कमरेखालचे वार करायचे नसतात आणि जर केले तर त्याला प्रत्युत्तर आल्यानंतर ते सहन करायचे असतात. कदाचित महाजन यांना आता पूनम महाजन यांना याचाच अनुभव येईल असं दिसतं. कारण की ज्या पद्धतीने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वांवर टीका केलेली आहे. अगदी सागर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक देखील सध्या आपल्या सोबत आहेत. मलिक सर, आपण कसे पाहता पूनम महाजन यांनी केलेल्या वक्तव्याकडे आणि एकूणच आता त्यांच्यावर टीका होतीये? नाही, असं आहे की पूनम ताईंनी महाभारतचा संदर्भ दिला होता. आता कार्यकर्त्यांची भावना दुखवलेली आहे. कार्यकर्ते त्यांच्या घरातलं जे महाभारत आहे त्याच्यावर प्रश्न उपस्थित करताय. त्या घरातला महाभारत ज्यांना आठवत नाही ते जगातला महाभारत लोकांच्या समोर ठेवत आहे. त्यांनी पहिले त्यांच्या घरातला महाभारत का घडला, त्याच्यात काय परिस्थिती होती हे माहिती लोकांना दिली पाहिजे. कोणी पक्षाच्या वतीने त्यांना आदेश देण्यात आलेले नाही, पण एखाद्या कार्यकर्त्याच्या मन दुखल्यानंतर त्या पद्धतीने निश्चित रूपाने लोक उत्तर देत आहे. आता घरातलं महाभारत काय आहे ते तरी लोकांना सांगावा. मग आपली नेमकी आता भूमिका काय राहणार? आपण समर्थन करता या भूमिकेचं? नाही, असं आहे, एखादा कार्यकर्ता दुखवल्यानंतर रिएक्शन घेत राहत आहे. कार्यकर्त्यांना सांगण्यात आलेलं नाही की या पद्धतीने तुम्ही याच्याकडे लावा किंवा उत्तर द्या. तर कार्यकर्ते उत्तर जेव्हा देत आहे घरातल्या महाभारताबाबत, त्याच्या कुठेतरी या पूनम ताईंनी उत्तर दिलं पाहिजे. कार्यकर्त्यांनी या पद्धतीने केलं पाहिजे असं पक्षाने कधी कोणाला सांगितलं नाही. कार्यकर्त्यांची पण भावना आहे, ते कुठेतरी त्या भावना कुठेतरी या पोस्टरच्या माध्यमातून कुठेतरी उपस्थित करताय. मग राष्ट्रवादी काँग्रेसची ही जी भूमिका आहे कार्यकर्त्यांची ती आपल्याला योग्य वाटतेय? असं आहे की यांनी ज्या पद्धतीने पवार साहेबांच्या बाबतीत बोलल्यानंतर महाभारताचं उदाहरण दिलं होता. आता कार्यकर्ते पण त्यांच्या घरातले घडलेला महाभारत ते दाखवून देत आहे. आता कुठेतरी त्याची आठवण त्यांना आहे की नाही हे म्हणजे जेव्हा प्रश्न निर्माण होते तेव्हा निश्चित रूपाने त्या बाबतीत त्यांनी खुलासा करावा. आता कार्यकर्त्यांनी यापुढे करणार नाही असं नाही. कार्यकर्त्यांना पण अधिकार आहे ना. एखादी टीका तुम्ही करताय तर त्याचे प्रत्युत्तर कार्यकर्ते देऊ शकते याचे भान ठेवलं पाहिजे. नक्कीच. मलिक सर, खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी. एकूणच आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहेत. पूनम महाजनांवरती बोचऱ्या टीका या ठिकाणी केल्या जात आहेत. पोस्टर देखील लावण्यात आलेले आहेत. पूनम महाजनांच्या विधानावरती खरं तर आक्षेप घेत या ठिकाणी त्यांनी जे शकुनी मामा हे विधान केलं होतं, जी उपमा दिली होती आणि टीका केली होती शरद पवारांवरती, आणि त्याच पार्श्वभूमीवर तर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सागर, नवाब मलिक यांची प्रतिक्रिया आत्ताच आपण पाहिली. एकूणच आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेसकडून पूनम महाजनांच्या विधानावरती मोठी नाराजी वर्तवली जाते. पूनम महाजन यांनी जे विधान केलं होतं ते राजकीय सभांमधलं त्यांचं विधान होतं. अर्थात अशा वक्तव्यानंतर त्याला प्रतिक्रिया परत वेगळ्या स्वरूपाच्या येणं हे अपेक्षितच आहे. जर त्या सभेमध्ये उल्लेख जर पाहिला तर मुख्यमंत्र्यांनी देखील मोदींना
सिंहाच्या स्वरूपात म्हणलं होतं शेरखाना आहे, तर दुसऱ्या बाजूला मात्र इतर लांडगे किंवा अशा स्वरूपाची टीका केली गेली होती. त्याच्यावर देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडनं प्रतिक्रिया आलेल्या आहेत. एक राजकारणात एक पथ्य असतं की तुम्ही ज्यावेळेस टीका करता त्याला प्रत्युत्तर टीका येत असतात. आता सगळ्यांचं लक्ष आहे की पूनम महाजन याला ऍक्शन रिएक्शन देणार आहेत का, कारण की अशा स्वरूपाच्या भूमिका ज्यावेळेस येतात त्यावेळेस एखाद्या नको आपल्याला असलेला विषय ज्यावेळेस विरोधक मुद्दावून काढतात त्यावेळेस मौन पाळलं जातं शक्यतो. पण आता पूनम महाजन याला उत्तर देतील का याकडे सगळ्यांचं आता लक्ष लागलेलं आहे. स्वाती, अगदी सागर, आता पूनम महाजन काय प्रतिक्रिया देतात, कारण एकूणच आपण पाहतोय बोचरी टीका या ठिकाणी पूनम महाजनांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी केली जाते. नेमके हे जे पोस्टर या ठिकाणी देखील तुम्ही म्हणताय सागर, तुम्ही सांगितलेल्या माहितीनुसार पोस्टर देखील लावण्यात आलेली आहे ज्याच्यावरती टीका करण्यात आली आहे. या पोस्टरवरती नेमकं काय लिहिण्यात आलंय? पाहिलं तर प्रमोद महाजन यांची हत्या का केली अशा स्वरूपाचा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे. कारण की हे प्रकरण अत्यंत राजकारणामध्ये चर्चेचा विषय झाला होता ज्यावेळेस प्रमोद महाजन सारख्या भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची हत्या त्यांच्या घरामध्ये होते गोळ्या झाडून. त्याच्यानंतर नेमकं घरातला गृहकलह त्याला मुख्य कारण होतं का, त्याच्यावरनं अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते. राजकारणांमध्ये अशी प्रकरणं मध्ये जास्त चर्चेला उधाण येतो, रंगवून चर्चा याची जास्त केली जाते गॉसिप स्वरूपामध्ये. तशाच प्रकरणाची चर्चा या प्रकरणाबाबत झाली आणि महाजन कुटुंबियांची बदनामी देखील अगदी महाजन कुटुंबियांची बदनामी करणारा असा आशय खरं तर याच्यावरती करण्यात आलेला आहे. सागर, असंच आपल्या सोबत राहा, या विषयावर अनेक तपशीलवार चर्चा आपल्याशी करायची आहे. मात्र पूनम महाजन ज्या खरं तर त्यांच्या विधानामुळे हा सगळा गदारोळ या ठिकाणी माजलाय, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचं बघायला मिळते, त्यांचं नेमकं ते विधान काय होतं, कशा पद्धतीने त्यांनी शरद पवारांवरती टीका केली होती, त्यांचं ते विधान, ते वक्तव्य ऐकूयात. लेकिन महत्वाचा महागठबंधनाचा महत्वाचा चेहरा, अगर आप सबकी सुनते भी हो, दिखाते भी हो कि आप सबकी सुनते हैं, लेकिन शकुनी मामा की तरह महागठबंधन में सब जगह अपनी नाक लगा लगा के महाभारत शुरू कर दी है, ऐसे आप एनसीपी के शरद पवार भी हो, ये ऐसी महागठबंधन की बात है. लेकिन महत्वाचा महागठबंधनाचा महत्वाचा चेहरा, अगर आप सबकी सुनते भी हो, दिखाते भी हो कि आप सबकी सुनते हैं, लेकिन शकुनी मामा की तरह महागठबंधन में सब जगह अपनी नाक लगा लगा के महाभारत शुरू कर दी है, ऐसे आप एनसीपी के शरद पवार भी हो, ये ऐसी महागठबंधन की बात है. अगदी, आणि एकूणच पूनम महाजन यांचं हे वक्तव्य आपण ऐकलेलं आहे. सभेमध्ये बोलत असताना त्यांनी शरद पवारांवरती केलेली ही टीका आपण ऐकलेली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आपल्या संदर्भात आपल्याशी खरं तर बोलत आहेत. मलिक सर, एकूणच हे विधान आपण ऐकलेलं आहे महाजन यांचं, आणि ज्याच्यावरती आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले, त्यांनी पोस्टरबाजी देखील केलेली आहे. एकूणच आपण खरं तर एक ज्येष्ठ खरं तर कार्यकर्ते आहात, ज्येष्ठ राजकारणी आहात, आपल्या मते अशा प्रकारची विधानं करणं हे कितपत योग्य आहे? बघा, असं आहे की जेव्हा एखादा नेता, पूनम महाजन हे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे, या पद्धतीने ते पवार साहेबांना शकुनी मामाची उपाधी देत आहे, त्यांना कुठेतरी महाभारत आठवण येते. घरातला महाभारत त्यांना का आठवत नाही? या पद्धतीने जर बोलत असतील तर निश्चित रूपाने कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया येणारच आहे. त्यांच्या घरात महाभारत तर लवकरच घडलेलं आहे, त्यांना आठवत असेल त्या महाभारताबाबत काय आहे त्यांनी बोललं पाहिजे. मुख्यमंत्री एक ठिकाणी मोदी साहेबांना सिंह सांगताय, बाकी कुत्रे सांगताय. आता हे भागवत साहेबांनी पण अमेरिकेत ही भाषा वापरली होती. आता हे यांचे राष्ट्रीय अध्यक्ष कुत्ता कुत्ती बोलत होते, म्हणजे इतरांना कुत्रा बोलायचा, शकुनी मामा बोलायचा. ज्या पद्धतीने हे जे बोलताय त्याच पद्धतीने कार्यकर्ते तरुण असताना त्यांना पण बोलण्याचा अधिकार आहे ना. आता हे इतरांना कुत्र बोलले तर लोकांनी सहन करावा, इतरांना शकुनी मामा बोलले तर सहन करावं. यांच्या घरात महाभारत घडताय, यांच्या पक्षामध्ये कोण कुठला प्राणी याच्या कुठेतरी उत्तर मुख्यमंत्री आणि पूनम महाजन यांनी दिलं पाहिजे. बरं, म्हणजे मलिक सर, ज्या पद्धतीने पोस्टरबाजी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली, त्या पोस्टरबाजीचं आपण समर्थन करताय? तर घरातला महाभारत त्यांनी त्याची आठवण करावी आणि ते महाभारत का घडलं याच्या कुठेतरी त्यांनी लोकांना माहिती दिली पाहिजे. बरं मलिक सर, खूप खूप धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेसाठी, आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. न्यूज 18 लोकमतकडून आपले खूप खूप धन्यवाद.
तर एकूणच आता या प्रकरणी पूनम महाजन काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आणि आता बघूयात पुढची एक महत्त्वाची बातमी अण्णा हजारेंच्या उपोषणासंदर्भात। अण्णा हजारेंच्या उपोषणाचा आज 7वा दिवस आहे। तर आज पुन्हा एकदा गिरीश महाजन आणि सुभाष भामरे अण्णा हजारेंची भेट घेणार असल्याचं कळतंय। तर गेल्या 6 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या अण्णा हजारेंशी सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन आणि सुभाष भामरेंनी केला खरा, मात्र खुद्द अण्णा हजारेंनीच त्याचं खंडन केलंय। ठोस निर्णय झाल्याशिवाय सरकारशी कोणतीही चर्चा करणार नसल्याचं अण्णा हजारेंनी स्पष्ट केलंय। मंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषद घेत अण्णांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे। तर सरकार आंधळ असून ते जनतेची धुळफेक करतंय अशा शब्दांमध्ये अण्णांनी पुन्हा एकदा या ठिकाणी सरकारवर अविश्वास व्यक्त केलाय। दरम्यान काल गिरीश महाजन आणि सुभाष भामरेंनी अण्णा हजारेंची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र अण्णा हजारेंनी दोन्ही मंत्र्यांना बसवून ठेवत ग्रामसभेला हजेरी लावणं पसंत केलंय। तर यापुढे सरकारशी केली जाणारी प्रत्येक चर्चा ही कॅमेऱ्यासमोर करण्यात यावी अशी मागणी देखील अण्णांनी केली आहे। तर अण्णा हजारेंनी उपोषण कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे सरकारच्या अडचणीत आता वाढ झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। त्यामुळे आज पुन्हा एकदा आता गिरीश महाजन यांच्याकडून अण्णांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। नवीन काही नाही, जुन्या चर्चा आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, आम्ही प्रश्न सोडवतो, ठोस असा निर्णय नाही। म्हणून मी त्यांना सांगितलं जोपर्यंत ठोस निर्णय होणार तोपर्यंत माझं आंदोलन करणार, प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत उपोषण सुटणार। हे शेतकऱ्यांचं आजही आत्महत्या आज चालू आहेत ना, रोज कुठं ना कुठं बातम्या येतात शेतकऱ्यांच्या आत्महत्या। हे आत्महत्या झाली तर शेतकऱ्यांचं ओरड होतं, घरामध्ये मुलं बायका सगळे रडतात, हे पाहतात पण आंधळी झाली, सगळे आंधळी झाली। केंद्रीय मंत्री या ठिकाणी आलेत, भामरे साहेब आलेले आहेत, ते मी माननीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा त्या ठिकाणी अण्णांशी बोलतील। केंद्राशी आम्ही संपर्क साधून आहोत। अण्णांचे जे 2 प्रश्न महत्त्वाचे आहेत लोकपाल लोकसंख्येचे ते या ठिकाणी मार्गी लागलेले आहेत, त्याच्यावर अण्णाही समाधानी आहेत। कृषी मूल्य आयोगाच्या संदर्भातला जो प्रश्न आहे त्या संदर्भामध्ये आम्ही थोडं वरती केंद्राशी चर्चा करणार आहोत। मला वाटतं उद्या हा विषय दुपारपर्यंत 12-1 वाजेपर्यंत हा सगळा मार्गी लागेल। आणि एकूणच या पार्श्वभूमीवर थेट जाऊयात राळेगण सिद्धीला, ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्या सोबत आहेत। आज 7वा दिवस आहे खरं तर अण्णांच्या उपोषणाचा। खरं तर साहेबराव आज 7वा दिवस आहे, त्यामुळे निश्चितच अवघ्या महाराष्ट्राचं खरं तर देशाचं लक्ष अण्णांच्या उपोषणाकडे लागलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आज पुन्हा एकदा गिरीश महाजनांतर्फे अण्णांची मनधरणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार असल्याचं बोललं जात आहे। काय अपडेट आणि सध्या त्या ठिकाणचं काय वातावरण आहे ते आमच्यापर्यंत कॅमेऱ्याच्या माध्यमातून पोहोचवा। तालुका बंद होईल म्हणून सत्यनेकर आंदोलनाचा 7वा दिवस आहे। अण्णांचं जवळपास 4 किलो वजन कमी आलेलं आहे, त्यामुळं चिंताग्रस्त आहे ग्रामस्थही। आज राळेगणमध्ये गाव बंद आहे, चुलबंद आंदोलन आहे, त्यानंतर शेती बंद आंदोलन आहे। या 11 वाजता गिरीश महाजन राळेगणला येणार आहेत, त्यानंतर मुख्यमंत्री राळेगणला येणार आहेत असं समजतंय। आणि दुपारी 2 किंवा 2:30 वाजता केंद्रीय कृषी मंत्री राळेगणला येणार आहेत, कारण अण्णांच्या त्या 2 मागण्या ज्या आहेत, लोक आयुक्ताची मागणी जवळपास मंजूर झालेली आहे आणि अण्णांनी ती मान्य केलेली आहे। लोकपाल जे आहेत, लोकपालचं लढाई कोर्टामध्ये चालू आहे, त्यामुळे 28 तारखेपर्यंत कुठल्याही हालतमध्ये आम्हाला लोकपाल नेमायचं आहे असंही केंद्राने सांगितलेलं आहे। त्यामुळं राहिला प्रश्न हा फक्त कृषी मूल्य आयोग आणि शेतकऱ्यांच्या मागण्या ज्या आहेत शेतकऱ्यांच्या त्या मागण्याची चर्चा होणार आहे। अण्णांचं म्हणणं असं आहे की आमचे 5 माणसं आणि केंद्राचे 5 माणसं जे काही नेमून देतील त्यावर ते ड्राफ्ट होणार आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या लोकांना स्वामीनाथन आयोगाची माहिती आहे, जाणकार आहे, अशाच लोकांनी माझ्याशी चर्चा करावी असं अण्णांनी ठामपणे सांगितलं आहे। 2 मागण्या जरी मान्य झाल्या पण मूळ मुद्दा आहे ती शेतकऱ्यांच्या मुख्य मागणी अण्णांनी लावून धरली आहे, त्यावरती त्यांना आता केंद्र दुपारी काय होतं, कारण अण्णांनी कदाचित मागणी केली होती की केंद्रातील जे अधिकारी आहेत, वरिष्ठ अधिकारी, त्यांनी इथे यावं, आमचे काय असते याच्यावर चर्चा करावी। त्यानंतर मिनिट बुकचं जे आहे त्यांनी अण्णांनी मागणी केली आहे, त्यानंतर दुपारी निर्णय काय होतं हे पाहावं लागेल। कारण मुख्यमंत्री जर राळेगणला आले तर अण्णा उपोषण सोडतील का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आपल्याबरोबर काही ग्रामस्थ आहे। सर, तुम्हाला काय वाटतं, अण्णांनी उपोषण सोडलं पाहिजे का, तुमची काय मागणी? अगदी साहेबराव त्या ठिकाणचं वातावरण आधी आमच्यापर्यंत पोहोचवा, त्यानंतर आपण ग्रामस्थांचं देखील काय म्हणणं आहे ते देखील आपण पाहणार आहोत। पण सध्या त्या ठिकाणचं नेमकं काय वातावरण आहे ते आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा।
या ठिकाणी स्वतः अजून तरी गर्दी होते हळूहळू, कारण गाव बंद असल्यामुळे आपण पाहू शकतो की या मंडपामध्ये ग्रामस्थ आलेले आहे आणि गाव बंद असल्यामुळे आता थोडी गर्दी सुरू होईल. मुलं येतील, तिथले जे ग्रामस्थ आहेत ते येतील. इथं तर ग्रामस्थ त्यांचं म्हणणं आहे की बा अण्णांनी उपोषण सोडावं अशी त्यांची मागणी आहे, कारण अण्णांचं वय पाहता जवळपास 82 वर्ष वय आहे. त्यानंतर अण्णांच्या तब्येतीची काळजी आहे. मला एक सांगा सर, तुम्हाला कसली काळजी वाटते? आम्हाला अण्णाच्या जीवाची या वयात एवढं उपोषण करणं, आम्हाला अण्णाच्या जीवाची भीती वाटते. म्हणून सरकारने अण्णांचं समाजाचं म्हणणं ऐकून लवकरात लवकर निर्णय द्यावा ही विनंती शासनाला आम्ही करतो. आज गाव बंद आहे, उद्या पूर्ण तालुका उपोषण करणारे, चूल बंद करणारे, हे सुद्धा निर्णय ग्रामसभेत आमचा झालेला आहे. म्हणून लवकरात लवकर निर्णय घेणं हे शासनाच्या आणि पारनेर तालुक्याच्या आणि जनतेच्या हिताचं होईल असं आम्हाला वाटतं. लवकरात निर्णय घ्यावा शासनाने अशी ग्रामस्थांची कळकळीची विनंती आहे, कारण अण्णांचं वय 82 आहे. त्यानंतर 4 किलो वजन कमी आलेलं आहे. त्याच्यानंतर आज जर 2 दिवसामध्ये उपोषण सुटलं नाही तर त्यांच्या तब्येतीवरती परिणाम होईल असंही डॉक्टर म्हणत आहे. त्यामुळे आज दुपारची जी बैठक होती, कारण जवळपास काल 4.5 तास बैठक झाली, त्यानंतर काय मार्ग दिला आहे आणि आज त्या अधिकारी आल्यावरती किती वेळ बैठक झाली, त्यातून काय मार्ग निघतो हे पाहावं लागेल. स्वाती. अगदी साहेबराव, तर चूलबंद आंदोलन खरं तर अण्णांच्या या आंदोलनाला, उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गावकऱ्यांनी पुकारलेला आहे. आज दिवसभर या ठिकाणचं काय वातावरण असणार ते अपडेट आपल्याकडून वेळोवेळी घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. आणि आता बघत पुढची एक महत्त्वाची बातमी. नाणार ऑइल रिफायनरीला होणारा विरोध मावळावा म्हणून नेमण्यात आलेली सुक्तनकर समिती रत्नागिरीत दाखल झाली आहे. प्रकल्पग्रस्त शेतकरी, मच्छीमार या सर्वांचं प्रकल्पाबाबतचं म्हणणं नेमकं काय आहे ते ऐकून घेऊन ही समिती सरकारला आपला अहवाल देणार आहे. मात्र ही समितीच बेकायदेशीर असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींनी केलाय. त्यामुळे त्यांच्या रिफायनरीला असणारा हा जो विरोध आहे ते आता या समितीपुढे मांडणार आहेत. तर यावेळी नवा वाद होण्याची आता शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलाय. तर ग्रामस्थांचा होणारा हा विरोध पाहता आज त्या ठिकाणी दाखल झालेल्या सुक्तनकर समितीला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दिनेश केळुसकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. दिनेश, एकूणच काय अपडेट या क्षणाचे? स्वाती, माझ्या मागे हा जो मंडप दिसतोय तुम्हाला, तो मंडप रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घातलेला आहे. इथे ज्या पद्धतीने रिफायनरी समितीने, रिफायनरी कंपनीने आवाहन केलं आहे की प्रकल्पग्रस्तच नाही कुणीही यावं, सामान्य नागरिकांनी यावं. मग त्यात व्यापारी असतील, बिल्डर असतील, मच्छीमार असतील, शेतकरी असतील, त्यांना काय वाटतं प्रकल्पाबद्दल ते म्हणणं मांडावं, यासाठी हा मंडप आहे. इथे लोक सगळे जमा होतील आणि सुक्तनकर समिती जी नेमण्यात आलेली आहे 3 सदस्यीय, ज्याच्यामध्ये दम सुक्तनकर हे राज्याचे माजी सचिव आहेत, श्रीरंग कद्रेकर जे कोकणातलेच माजी कुलगुरू आहेत कोकण कृषी विद्यापीठाचे, आणि ज्येष्ठराज जोशी नावाचे इंडियन केमिकल टेक्नॉलॉजीचे आणखीन एक एक्सपर्ट्स आहेत. याशिवाय 2 अर्थतज्ञ येणार आहेत. या समितीपुढे या लोकांनी आपलं म्हणणं मांडायचं आहे की प्रकल्प हवा की नको. पण ही सुक्तनकर समिती खरं तर प्रकल्पग्रस्त भागात जाणं अपेक्षित होतं आणि तिथे लोकांची मतं जाणून घेणं अपेक्षित होतं. ते न करता ही जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यामुळे प्रकल्पग्रस्त काही येणार नाही आहेत या समिती पुढे असं आपल्याला कळतंय. त्याऐवजी त्यांचे प्रतिनिधी, जे प्रकल्प विरोधी आंदोलनाचे प्रतिनिधी, मग त्यात शिवसेनेचे सगळे आमदार आहेत, अगदी सिंधुदुर्गाच्या आमदारांपासून शिवसेनेचे आमदार आहेत, ते या समिती पुढे हा विरोध प्रकट करतील आणि त्याशिवाय समर्थकही करतील. पण या सगळ्यामध्ये तणाव निर्माण, ग्रामस्थ कशा पद्धतीने सामोरे जातात आणि त्यानंतर समिती काय निर्णय घेते, काय अहवाल सादर करते, हे आपल्याकडून आज दिवसभरात जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. आणि बातमीसह बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. बघत रहा सकाळी 9च्या बातम्या.